नमस्कार, मी मृणाल तुमचे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। चला तर मग आज आपण पाहणार आहोत शुद्ध सात्विक असा प्रसादाचा शिरा कसा करणार आहोत ते आपण बघूया। बघा, ह्या वाटीनेच आपण 2 वाटी दूध घेणार आहोत। दोन वाटीचा शिरा कसा करायचा त्याच्या हिशोबाने मेजरमेंट देते मी तुम्हाला। बघा, सेम त्याच वाटीच्या मेजरमेंटने आपण 2 वाटी रवा घेणार आहोत। त्याच वाटीच्या मेजरमेंटने आपण 2 वाटी तूप घेणार आहोत। हे परफेक्ट मेजरमेंट आहे। 5 लोकांसाठी हा शिरा परफेक्ट मेजरमेंटने केलेला आहे। त्याच सेम वाटीने आपण 2 वाटी साखर घेणार आहोत। बघा, आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण आता रवा घालूया। रवा हा छान असा सुगंध घरामध्ये दरवळेपर्यंत, बदामी रंग येईपर्यंत रवा हा भाजला गेला पाहिजे। रव्याचा कण आणि कण पूर्ण बदामी रंग आला पाहिजे। बघा, अशा प्रकारे आपण त्याला भाजून घेऊया छान। आणि भाजताना कंटिन्यू स्पून हा हलवत राहायचा त्यामध्ये। तरच त्या प्रसादाच्या शिऱ्याला पण गोडवा येतो। बघा, बदामी रंग किती सुंदर आलेला आहे आपल्या रव्याला। बदामी रंग आल्यानंतर आपण त्यामध्ये आता तूप घालणार आहोत। मी पहिला रवा नुसता भाजून घेते, म्हणजे आपल्याला तुपामध्ये त्याला जास्त वेळ भाजायची गरज लागत नाही। बघा, तूप टाकल्यानंतर आपण त्यामध्ये आता 10 मिनिटं, आपण 7 ते 8 मिनिटं आपण ॲटलिस्ट तो रवा पुन्हा तुपामध्ये भाजून घेऊयात। आणि प्रसादाच्या शिऱ्यासाठी हा बारीकच रवा वापरायचा। बघा, आपण 7 ते 8 मिनिटं तुपामध्ये भाजून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालणार आहे। काजू आणि बदाम मी क्रश करून घेतले आणि ते सुद्धा आपण त्या तुपामध्ये आता चांगले तळून घेऊया। बघा, किती सुंदर। आता त्यामध्ये आपण आता गरम गरम दूध टाकूया। दूध आहे ते तुम्हाला गरमच टाकायचं आहे, थंड दूध वापरायचं नाही। त्यामुळे मऊसूद असा आपला प्रसादाचा शिरा येतो, म्हणून गरमच दूध वापरायचं। बघा, किती सुंदर टेक्स्चर आलेलं आहे। सगळं दूध आपण ओतून घेऊया। खूप फुलतो, गरम दूध टाकल्यामुळे रवा हा तसा फुलत जातो। बघा, किती आपला रवा छान फुलला आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण आता साखर घालूया। पाच सहा आपण आता त्यामध्ये तुळशीची पानं घालूयात आणि अर्धा चमचा आपण वेलची पूड घालूया। आणि हे सर्व मिश्रण आता एकत्र करूया आपण छान। बघा, अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा। आणि सबस्क्राईब केल्यामुळे काय होतं, मी ज्या रेसिपी टाकणार आहे त्या तुमच्यापर्यंत त्याचं नोटिफिकेशन पोहोचतं। त्याच्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, किती सुंदर असा आपला प्रसादाचा शिरा झालेला आहे। आता आपण त्यावरती
झाकण ठेवूया। झाकण फक्त आपल्याला साखर ही वितळेपर्यंतच ठेवायची आहे, जास्त वेळ झाकण ठेवायचं नाही। साखर ही वितळेपर्यंतच झाकण ठेवायचं। जर आपण जास्त वेळ झाकण ठेवलं तर साखरेचा आतमध्ये पाक व्हायला सुरुवात होते आणि प्रसादाचा शिरा हा गार झाल्यानंतर तो थंड झाला प्रसादाचा शिरा की तो नंतर आपल्याला कडक लागतो। मऊसूद राहण्यासाठी तुम्हाला साखर फक्त मेल्ट होईपर्यंतच झाकण ठेवायचं आहे। बघा किती सुंदर असं आपलं तूप सुद्धा त्यातून रिलीज झालेलं आहे। खूप सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे आपल्या प्रसादाच्या शिऱ्याला। खूप सुगंध दरवळतोय घरामध्ये। बघा किती मऊसूद रवा दाणेदार आपला शुद्ध सात्विक असा आपला प्रसादाचा शिरा झालेला आहे। बघा मी तुम्हाला सर्विंग करून दाखवते आता। बघा आपण सर्विंग प्लेटमध्ये त्याला सर्व केलेला आहे। खूप सुंदर झालेला आहे। चला तर मंडळी, धन्यवाद।